वाव, मस्त फुगलाय बघा, टम्म. व्हेरी गुड, खूप छान. मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण काय बनवतोय माहितीये का? आज आपण पालक पराठे बनवतोय. पालक पण बाजारात भरपूर येतोय, तर त्याकरता बघा मी काय काय केलंय. तर इथे मी कढईत पाणी गरम करायला ठेवलंय ऑलरेडी, बारीक आहे गॅस. तर त्याच्यात आता आपण हे पालक मी हा स्वच्छ धुवून घेतलाय. एक मोठी म्हणजे छोट्या 2 होत्या जुड्या, त्याच पालक स्वच्छ 3-4 वेळा धुतला आणि चाळणीत तो निथळायला ठेवलेला. आता ही सगळी पानं मी त्याची घेते. ह्याचे देठ मोडून टाकलेत, म्हणजे कुठेही याचे देठ नाही आहेत. हे बघा, हे असे देठ नको, पानातला देठ आहे तो शिरा. चांगला उकळवून घेऊया, म्हणजे थोडा मऊ पडेल. गॅस मोठा कर. पाण्याला एक उकळी आली की लगेच आपण हे काढून घेऊयात चाळणीत. आणि इथे बघा मी काय काय घेतलंय. तर इथे मी या 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडंसं आलं घेतलंय अर्धा इंच, ह्या 4-5 पाकळ्या लसणाच्या आहेत, त्याचा मी ठेचा करून त्याच्यात घालणार आहे. नंतर हे 1 चमचा धणे आहेत, अर्धा चमचा जिरं आहे, अर्धा चमचा बडीशेप आहे, हे 2 चमचे बेसन आहे, हे 2 चमचे दही आहे, नंतर 1 चमचा हे रेड चिली फ्लेक्स आहेत, थोडासा पाव चमचा हिंग आहे, ओवा आहे अर्धा चमचा. आणि हे आता आपण गरम करून घेऊया पॅनमध्ये. आता आपण जिरं, धणे आणि ही थोडी बडीशेप हे आपण भाजून घेऊया. इथे बघा पाण्याला उकळी आली आहे आणि आपला पालक चांगला एकदम मऊ झालाय, म्हणजे मस्त ब्लांच झाला. तर आपण काढून घेऊया. आणि थोडा थंड व्हायला देऊया. धणे, जिरं आणि बडीशेप मध्ये मी थोडासा ओवा पण टाकलाय, तो पण छान भाजून येऊ दे. धणे, जिरे आणि ओव्याचा सगळं हे धणे, जिरे, ओवा सगळं भाजून झालंय. तर आपण आता मिक्सीच्या भांड्यात घेऊया, हे मिक्सी जार मध्ये, आणि थंड झालं की पाटून घेऊया. बघा पाणी सगळं जाऊन थंड होतंय आणि परत इथंच मी घेतलंय. हे पण गार करायला ठेवूया. गव्हाचं पीठ घेतलंय, तर ते 2 कप घेऊया आपण. हा 1 कप आणि हा दुसरा कप. धणे, जिरे, बडीशेप, ओवा. तर ह्याच्यातलं आपण ह्याच्यात धणे, जिरे, बडीशेप घालूया. आणि त्याच्यातच आपण आता आलं, लसूण आणि मिरची ह्याचा ठेचा वाटून घेऊया. पालक घेऊया थंड झालेला.
आणि पालक आणि ही आपली वाटलेली जरा जाडसर झाली आहे ना, म्हणून मी परत त्याच्याबरोबर घालते मिक्स पालक बरोबर, म्हणजे ते अजून बारीक होईल. थोडंसं पाणी घालूया. आता ही पालकची आणि आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट तयार झाली बघा. तर ते आपण याच्यात काढून घेऊया पिठामध्ये. बघा किती सुंदर कलर आलाय, हिरवागार. हे मी रेड चिली फ्लेक्स टाकते. आपण मिरची पण टाकली आहे. नंतर हे 2 चमचे बेसनचं पीठ, म्हणजे बेसन चण्याचं पीठ, सॉरी. ह्या हिंग पाव चमचा. हे 2 चमचे दही. या दह्यामुळे आपले पराठे सॉफ्ट होतात. अर्धा चमचा मीठ, म्हणजे अंदाजे घाला तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे. आणि ही वरनं थोडी कोथिंबीर. आता हे मिक्सरचं भांड्यातलं पाणी आपण नंतर जसं लागेल तसं ओतूया. तोपर्यंत आता आपण पीठ हे मळून घेऊया. पण पीठ आपलं घट्ट झालंय म्हणून हे पाणी टाकूया मिक्सरमधलं. आणि हा आपण आता सॉफ्ट गोळा मळून घेऊया. आता आपला बघा एकदम सॉफ्ट डो मळून झालाय पिठाचा. थोडंसं आता ह्याला तेल हे करूया वरून चमचाभर. बस थोडंसं तेल लावूया. पुन्हा हा मळून घेऊया. बघा किती छान आपलं पीठ मळून झालंय असं सॉफ्ट. आता आपण हे 10 मिनिटं झाकून ठेवूया. आता 10 मिनिटं झाली आहे. आपण पीठ झाकून ठेवलं होतं बघा. पुन्हा मळून घेऊया जरा. आता ह्यातला हे मी पीठ लावायला घेतलंय गव्हाचं. ह्यातला एक गोळा घेऊया आपण. आणि असा पिठात घोळवून आपण लाटून घेऊया. तर मीन टाइम मी गॅस पण ऑन करते. आता आपण हे साजूक तूप घेतलंय गाईचं. तर आता आपण सगळ्याला लावून घेऊया तूप. गॅस मीडियम ठेवलाय मी. आणि आता हे सगळीकडे लावून घेतलंय बघा मी पोळीला. नंतर इथे पण लावूया आपण. त्यानंतर ह्या वरच्या साईडला पण लावूया.
आणि आता हे परत लाटून घेऊया. आपला आता हा पराठा कसा झालाय बघा, चौकोनी झालाय. तव्यावर थोडं तूप हे करून घेऊया. वाव, थोडासा शेकला की मग आपण परतूया. अजून शेकायला पाहिजे. आता आपण चौकोनी केलाय, आता आपण त्रिकोणी करूया. वाव, बघा किती छान कलर आलाय. खूप छान कलर आलाय. मस्त शेकला गेला आपला पराठा पण. टेस्टी. सुवास पण छान येतोय. हो, मस्त शेकला गेलाय बघा. अगदी खरपूस भाजलाय पराठा मस्त. मी ह्या चाळणीवर काढून घेते बघा. चौकोनी टाकूया, ते चांगलं वाटतं ना.
इथे बघा त्याला लेयर आता सुटले. हे. मस्त मस्त टेस्टी पराठा, पालक पराठा, हेल्दी. हेल्दी पराठा आहे हा खरंच. कलर बघा किती सुंदर दिसतोय त्याचा पराठ्याचा, आणि लेयर्स पण बघा किती सुटलेत त्याला, छान एकदम. तुसी ग्रेट हो पराठा, तुसी ग्रेट हो, बहुत ग्रेट हो. या चौकोनाच्या 4 बाजू आहेत ना, तर एक एक बाजू त्याची घ्यायची.
चाळणी बोट. मस्त टम्मक आहे. येस. कलर बघा किती सुंदर आणि भाजलेत पण छान. वाव. आणि लेयर्स बघा किती सुटलेत त्याला. हे बघा. तेवढ्या पिठात माझे 7 पराठे झालेत. तर मी कसे लाटलेत बघा. एक हा मी गोल लाटलाय आणि एकदम सॉफ्टी आणि असे उघडत आहेत बघा पूर्ण. हा एक गोल लाटलाय आणि हे मी 3 चौकोनी लाटलेत आणि हे 3 मी त्रिकोणी लाटलेत. तर तुम्हाला मी दाखवते कसे पराठे झालेत आपले बघा. हे बघा. हे आपणच उघडले गेलेत बघा. इतके छान मस्त झालेत बघा. पूर्ण उघडले गेलेत. हे बघितलं. इतके सुंदर पराठे झालेत आणि सगळे असे झालेत. प्रत्येकाला लेयर सुटलेत बघा. असे 2 भाग झालेत पराठ्याचे. आणि ह्याच्यासाठी मी हे दही दिलंय. दही रायता आणि हे मी केलेलं टोमॅटो केचप आहे. तर या लवकर मित्रांनो मैत्रिणींनो खायला. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलवर कोण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.